उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका बंद असल्याने काँग्रेस आक्रमक. अभय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रुग्णालयाला दिली भेट. निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना सुट्टी दिल्यानंतर घरी जाण्यासाठी 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे सेवा दिली जाते. मात्र डिझेल नसल्यामुळे ही रुग्णवाहिकेची सेवा 3 महिन्यांपासून बंद असल्याची ओरड होत असल्याने काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली. गरोदर मातांच्या सेवेसाठी सन 2011 मध्ये 102 क्रमांकाची रुग्णवाहिका तत्कालीन सरकारने सुरू केली. प्रसूतीनंतर सुट्टी द्यायची त्यावेळेस घरपोच रवानगी करण्यासाठी 102 क्रमांकाच्या गाडीतून घरापर्यंत नेऊन सोडणे बंधनकारक करण्यात आले. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून निलंगा उपजिल्हा रुग्णालयात केवळ गाडीला डिझेल नाही या कारणास्तव सेवा बंद करण्यात आली आहे. या गाडीवरील चालक 3 महिन्यांपासून बसून आहेत. शासन सर्वसामान्य गोरगरिबांसाठी पूर्णतः मोफत औषध उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र दुसरीकडे बजेट नाही किंवा अधिकारी कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे अनेक सुविधांना लाभार्थ्यांपासून दूर ठेवण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात 3 महिन्यांमध्ये 300 पेक्षा अधिक महिलांना केवळ 102 या रुग्णवाहिकेस डिझेल नाही या कारणास्तव खासगी वाहनाचा आधार घेऊन घर गाठावे लागत असल्याची बाब समोर आल्याने काँग्रेस शिष्टमंडळाने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हतबलता समोर मांडली. शासन एका बाजूला लाडकी बहीण म्हणते आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींना रुग्णसेवा देऊ शकत नाही. ही खूप लाजिरवाणी बाब असून तात्काळ रुग्णसेवा पूर्ववत करावी अन्यथा मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा अभय साळुंखे यांनी दिला. यावेळी निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, सिराज देशमुख, असगर अन्सारी, वीरभद्र आगरे, विठ्ठल पाटील, मदन बिरादार, विकास पाटील, तुषार सोमवंशी, गिरीश पात्रे, मैनुद्दीन मणियार, रणजित सूर्यवंशी, गणेश बिराजदार, पप्पू थेटे आदी उपस्थित होते. नमस्कार. आपण आता निलंग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेलो आहोत. डॉक्टर हुगे साहेब इथं अधीक्षक आहेत. आत्ताच आम्ही त्यांना एक निवेदन दिलंय. अत्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष सरकार आरोग्य व्यवस्थेकडे करतंय. गरोदर माता भगिनी, प्रसूत झालेल्या माता भगिनी आणि 1 वर्षाच्या ते बाळ होईपर्यंत गरोदरपणापासून पहिल्या महिन्यापासून 9 महिने आणि त्याच्यानंतर 1 वर्ष बाळ होईपर्यंत म्हणजे 12, 9, 21 महिने 2011 पासून आघाडी सरकारनं तत्कालीन ही योजना सुरू केली. 102 अँब्युलन्स. कोणत्याही मातेनं घरी बसून त्रास झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियानं जर रुग्णालयाला फोन केला तर त्याला घरून दवाखान्यात आणण्यापासून उपचार करून डिस्चार्ज झाल्यानंतर घरी पोहोचवेपर्यंतची ही सेवा आहे. तशीच 108ची सुद्धा सेवा तत्कालीन आघाडी सरकारनं सुरू केली. परंतु गेल्या 4 महिन्यापासून आम्ही इथं अनेक रुग्णाच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही इथं साहेबांकडे आलो. 4 महिन्यापासून ह्या अँब्युलन्स इथं अशा धूळ खात पडलेल्या आहेत. त्याला क्लोजअप करून दाखवा. 3-4 महिन्यापासून धूळ खात पडलेले आहेत. कारण आम्हाला यांना निवेदन देताना साहेबांकडून असं कळलं की डिझेलच नाही. आता आम्ही यांना काय बोलायचं? समजा यांची चूक असती, यांच्या दुर्लक्षामुळे झालं असतं, आम्ही यांच्याशी वाद घातला असता. परंतु शासनानं डिझेलच दिलेलं नाही म्हणून ही सुविधा, एवढी मोलाची सुविधा माता भगिनी, एका बाजूला लाडक्या बहिणी म्हणायचं मतं घेण्यासाठी आणि एका बहिणीला, त्याच बहिणीला ही सुविधा, अत्यंत अनमोल अशी सुविधा आघाडी सरकारने जी सुरू केली होती, केवळ डिझेल देण्या वाचून ती बंद आहे. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट 3 या रुग्णालयात जिल्हाभरात किती असतील? आम्ही आता आपल्या जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत ढेले साहेब, या शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, त्यांच्याशी चर्चा केली तर जिल्ह्यातच सगळ्या अँब्युलन्स बंद आहेत 102च्या, अशी माहिती मिळाली. हे अत्यंत चुकीचं आहे. या गोष्टीचा आम्ही धिक्कार करतो. काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रशासनाला या ठिकाणी सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.